पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सन्माननीय गणेश हाके साहेब, सन्माननीय ओमप्रकाश चौहान, सन्माननीय श्याम सप्रे, उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार मित्र, अधिवेशन काल संपलं आणि आज मी मुंबईत पत्रकार परिषद घ्यायची ठरवली। सध्या महाराष्ट्रात फार घडामोडी राजकीय सुरू आहेत, उत्सव सुरू आहेत, स्वागत सुरू आहेत। स्वागत आणि उत्सव ज्या करण्यासाठी केला जात आहे ते ऐकल्यावर पाहिल्यावर हा महाराष्ट्र कुठे चालला आहे, या महाराष्ट्रात कोणत्या विचाराचं स्वागत होत आहे, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडत असेल। महाराष्ट्र हा देशातील एक प्रगत असं राज्य, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन प्रत्येक मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करत होता। याला आता अपवाद आत्ताचं सरकार आहे। महाराजांचं नाव घेऊन कमाई करावी, आडमार्गाने पैसा मिळावा, यासाठी हे सरकारमधील काही मंडळी प्रयत्न करतायत। काल 2 दिवसाच्या पत्रकार परिषद 6 तारीखची आणि 8 तारीख आजची, त्याचे बातम्या मी पाहिल्या। त्या बातम्या आणि पत्रकार परिषदेमध्ये जे काही सन्माननीय संजय राऊत यांनी विचार मांडले ते पाहता महाराष्ट्राची किंवा या देशाची या प्रकारे पत्रकार परिषदेला भाषा वापरली, शिव्या घालण्यात आल्या, हे महाराष्ट्राचे आणि देशाची संस्कृती नाही। संपादक पदावरचा माणूस ज्या शिव्या घातल्या त्या मी उच्चारू इच्छित नाही। त्यावरून त्या माणसाचाच नाही तर त्या वृत्तपत्राची दर्जा काय असेल, काय आहे हे जनता ओळखते। आणि म्हणून मी सुरुवातीलाच मी काही संदर्भ, ते माझ्या हातामध्ये सामना आहे, सामना या पत्रकारितेचं पावित्र्य सामना ठेवतो का मला माहीत नाही। पत्रकारिता हा पेशा आहे, धंदा नाही, पैसे कमवण्यासाठी हे क्षेत्र नाही आहे, पेशा आहे। हेडलाईन आहे गली गली में शोर है आणि किरीट सोमय्यांचं नाव लिहिलं आणि चोर आहे। आता मला माहीत नाही कोणाला चोर म्हणणं क्राईम होतो का, पोलीस तपासतील। कारण धमकी न देता धमकीच्या केसेस सध्या महाराष्ट्रात घेतल्या जातात। 353 अमुक तमुक, विकलांच्या नावावर कोट्यावधीची लूट, जनता रस्त्यावर उतरली। कोणती जनता? आणि संजय राऊत बरोबर 40 आणलेल्या बसेस सोडून साधे त्यांच्या पक्षाचे आमदार नाही, एक खासदाराचं हे दिसत होतं, लांबून डोकं,
संध्याकाळी काळोख पडला, थोडं दिसत नव्हतं. ते सोडलं तर कोण होते तिथे? पक्षाचा काय समर्थन, पाठिंबा काय? शिवसेना कोणाला घाबरत नाही. अरे मग तू कधी शिवसैनिक होतास? तू संपादक म्हणून आला, पगारधारी नेता म्हणून. काय म्हणे, भाजपा हमसे डरती है, ईडी को आगे करती है. ईडी स्वतंत्र आहे, ते त्यांचं काम करतील. कोणी सांगितलं तुला भाजप डरती आहे? कोण कोणाला डरतंय? आणि म्हणून किंकाळ्या, शिव्या गाय, हे भ्रमिष्ट झालेली माणसं असं बोलतात. तोल गेला का माणसं अशी बेफाम बोलायला लागतात. तोच प्रकार संजय राऊतचा आहे. आपण कोण आहोत, कोणत्या पक्षात आहोत, या पक्षाचे संस्थापक कोण होते, त्यांचे विचार काय होते, आणि आपण काय करतो आहोत. पक्ष वाढवण्यासाठी हे विचार आहेत का पक्ष संपवण्यासाठी पक्षप्रमुख विचार करतील. काय म्हणे, टेरिफ वाढतोय आमच्या मीडिया बांधवांचा, वृत्तपत्र मीडियाचा टेरिफ वाढतोय, चांगली गोष्ट आहे. पण शिवसेनेचा टेरिफ खाली येतोय, खाली चाललंय. आणि याचं कारण आतापर्यंत अनेक गुन्हे घडतात महाराष्ट्रात, देशात. पण गुन्हा घडला तो चोरीचा असो, तो काळ्या पैशासंबंधी असो, तर त्याविरुद्ध आंदोलन होतात समर्थनार्थ. मी पहिल्यांदाच पाहिलं समर्थन. आणि ब्रेकिंग न्यूज पण, ठळक बातमी. म्हणजे आपलं वृत्तपत्र किंवा चॅनल हे वृत्तपत्र आहे, मीडिया आहे, त्यांचा धर्म वेगळा आहे. तर याच्या शिव्या छापायला, दाखवायसाठी कोणी त्याच्यावर काय, एका तर वृत्तपत्राने मोठ्या समर्थनाचा लेख लिहिले, समर्थनाचा लेख, वा छान, भविष्यात ते खासदार होतील राज्यसभेत असं वाटतंय मला. होतील, माझ्या शुभेच्छा आहेत. अशा प्रकारे समर्थन या विचाराचं, वा. आता मला एक सांगा, विक्रांतबद्दल हे संजय राऊत भ्रष्टाचार झाला, ते 58 फिगर कुठून आणली कोटीची मला माहीत नाही. त्यांनी कशी आणली, म्हणे पैसे जमवले. पैसे जमवणं वर्गणी म्हणा, डोनेशन म्हणून, यावर शिवसेनेच्या माणसाने बोलावं, आश्चर्य वाटतं. मी 39 वर्ष होतो, शिवजयंती आली, पुस्तक छापलं त्या दुकान लाईनला. प्रत्येक वेळा वर्गणी काढायची, कुठल्या चॅरिटी कमिशनरकडे हिशोब दिल्याने एवढे वर्गणी काढले, एवढ्या वर्ष, 56 वर्ष वर्गणीच काढतायत. हिशोब कोणाला दिला, कधी दिला, किती केसेस रेकॉर्ड होतील संजय राऊत, किती होतील. त्यामुळे हे जे चाललंय ते का हो, याच्या मागचं पत्रकार सांगतील मला आता, हे का चाललंय. मुळात म्हणजे केसेस रेकॉर्ड होतील संजय राऊत, किती होतील. त्यामुळे हे जे चाललंय ते का हो, याच्या मागचं पत्रकार सांगतील मला आता, हे का चाललंय. मुळात म्हणजे हे राज्य चालवायला असमर्थ आहेत राज्य चालवायला. राज्यात आज काय आहे सांगा मला. विजेचा तुटवडा नजीकच्या काळात येऊ पाहतोय. आणि मग विजेचा तुटवडा येऊ पाहत असतानाच यांच्याकडे उपाययोजना काय
काय उपाययोजना? काही नाही, अद्याप काही नाही. कॅबिनेट होतात, खाजगी कोळसा उत्पादकांकडून घ्यायची, पण ही या अगोदर सन्माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, शॉर्टेज नव्हतं, लोड शेडिंग नव्हतं. महातात काय कारभार जबाबदाऱ्यांचा, त्यात भ्रष्टाचार, विजेची चोरी, अनेक गोष्टी. मी सरकार चालवता येत नाही म्हणालो ना, हा भुर्दंड कोणावर येणार? जनतेवर. अंधारात कोणा राहावं लागणार? जनतेला. जबाबदार कोण? याला उत्तर द्या म्हणा. फडणवीस मुख्यमंत्री असताना एक माहिती देतो, 45 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा केला, तरी सुद्धा वीज विभागाकडील तिन्ही कंपन्या मिळून 4,717 कोटी रुपये फायद्यात होतं. कोळसा कंपन्या केंद्र सरकारच्या असून त्या कोळसा देत नाही, त्यामुळे वीज निर्मितीवर परिणाम झाल्याचं हे लोक सांगतात. महाराष्ट्र सांगतात कोळसा कंपन्यांची 800 कोटी रुपयाची थकबाकी महाराष्ट्राने दिलेली नाही. हे नाही सांगत, नाही दिलेली 800 कोटी रुपये. यातच पतच राहिलेली नाही बाजारात त्यांची. महाराष्ट्र सरकारने वीज मंडळाची 18,000 कोटी रुपये रक्कम थकीत आहे. लोड शेडिंग येणार नाही तर काय? ती दिली तरी वीज कंपन्या सावरतील. अर्थ खाते पैसे देत नाही. का देत नाही? सरप्लस बजेट आहे ना तुमचा. बजेट तुम्ही पत्रकारांनी पाहिला, मी नव्हतो, दिल्लीला होतो. बांधव ना त्याच्यामध्ये महसुली तूट 24 आहे, 24,000 कोटी. महसुली तूट 24,000 कोटी. राजकोषीय तूट 89,000 कोटी. राज्य चाललाय, हे देऊ ते देऊ, फक्त देऊ मिळत नाही. हे बनवीचा बजेट आहे. या फिगर जाहीर केल्या ना आकडेवारी, ते पैसे लोकांना मिळणार नाही. तिजोरीतच काय नाही. लोड शेडिंगसाठी पैसे थकले देत नाही, बाकीला विकासाला पैसे काय देणार? मी समजतो या राज्याला मुख्यमंत्री नाही, बिन मुख्यमंत्र्याचं राज्य. मंत्रालयात गेले 2.25 वर्ष 2.5 वर्षात कोणी नाही, कॅबिनेटला कोणी नाही, सभागृहात काहीतरी महिन्यातून 8 दिवसाचं 4 दिवसाचं असलं तर तोंड दाखवायचं आणि जायचं. अंतिम आठवडा प्रस्तावाचा मी ऐकला. राजकीय भाषण आतमध्ये केलं. टोमणी, याला टोमणे त्याला टोमणे. विकासावर बोला, वैचारिक विचार. या राज्याच्या जनतेला मी राज्य असं चालवणार आहे, कायदा सुव्यवस्था चोख असेल, कोणालाही उपासपोटी राहू देणार नाही, बेकारांना नोकऱ्या देईन. अरे असे काही कमिटमेंट कर. काही नाही. अर्थमंत्र्यांनी सांगितलं एवढ्या कोटीचा बजेट सरप्लस. काय सरप्लस? रक्कम फुगून सांगितल्या. पुढच्या वर्षी एवढी रक्कम अपेक्षित, सगळं अपेक्षित आली का? गेल्या वर्षी महसुली उत्पन्न अंदाजित केलं, आलं का? नाही आलं. 24,000 कोटी कमी. आणि मग राज्य चालू शकत नाही, कायदा सुव्यवस्था सांभाळू शकत नाही, एसटी कामगारांना त्यांच्या मागण्या पुऱ्या करू शकत नाही, कोर्टाने आदेश देऊनही यांनी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन परिवहन मंत्री दमदाटी कामगारांना
अशी कारवाई करू कशी कामगारी? कामगार चौताळले तर काय करू शकतात याचं उत्तम उदाहरण पाहिलं तुम्ही सगळ्यांनी. हे अपेक्षित नाही मला, पण शेवटी राज्यकर्त्यानेही कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. नोकरीवर काढायची धमकी, काय करावं त्यांच्या मुलाबाळाने उद्या त्याची चिंता. यांनी करोड रुपये, आज बघा महानगरपालिका आहे, निवडणुका पोस्टपोन झाल्या, या महानगरपालिकेत काहीतरी एक इन्कम टॅक्सची रेड पडली. स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष जाधव, किती पैसे मिळावेत, डायरीत कोणाकोणाची नावं असावीत, मला तुम्ही सगळ्यांनी सांगा. हे पैसे कोणाचे? हे जे पैसे स्टँडिंग कमिटी चेअरमनने खाल्ले कोणाचे? करा रूपाने जनतेने मुंबईच्या जे कर भरले, जमा झाले, त्या पैशातून टेंडर काढली, त्यातून 15% मेहनतीचे पैसे लोकांच्या. कर भरले लोकांनी, नाही भरले नोटीस, पाणी कट, लाईट कट, आणि ते पैसे यांनी खाल्ले. कोणी काय बोलत नाही याच्यावर. पक्षप्रमुख नाही, मुख्यमंत्री नाही, नेते नाही. आता पुढच्या वेळेला आंदोलन होईल, यशवंत जाधव यांच्यावर चुकीची रेड, चुकीची रेड. कारण शिवसेनेचा पैसा खाणे हा धर्म आहे. सांगतील संजयराव, सांगतील, काही बोलतात ना, काय तारतम्य नाही. शुद्धीवर असलेला माणूस असा बोलू शकत नाही. सांगा मला, अवकाळी पाऊस दिले का अजून पैसे? आता पावसाळा येईल, शेतकरी, मजूर, बेकार, एसटी कर्मचारी, या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे. कुठेला हे आहे, हे प्रश्न कोणत्याही हाताळायचे नाही, तर या प्रश्नाकडे लोकांचं दुर्लक्ष व्हावा म्हणून संजय राऊतला सोडून दिलं. त्या बाबा उड्या मार, उलट्या सुलट्या, कसाही भांगड डॅन्स कर, लोक ते बघायला जातील. आणि आमचा प्रश्न, उद्या घरात जेवण नाही मिळालं तरी शिवसेनेचा बेकायदेशीररित्या केलेल्या कामाचं समर्थन ही मंडळी कसे करतात लोक पाहतात. याच्या घरावर हे पडली, ईडीची धाड पडली. अरे तू सांग ना बा, पैसे हे माझ्या मेहनतीचे आहेत, मी इन्कम टॅक्स रिटर्न भरतो, दर महिन्याला संपादक म्हणून करोड रुपये मला मिळतात, मी फ्लॅट घेऊ शकतो ना. आता संपादकाला किती मिळतात तुम्हाला माहिती आहे महिन्याला. जमीन अलिबागची जप्त, अरे खुलासा कर, अधिकाऱ्यांना भेट, तुझं निवेदन दे, बाजू समजून सांग, वकील घेऊन जा, चार्टर्ड अकाउंटंट. हा कुठला मार्ग आहे? सुडाची कारवाई, याला सूड म्हणतात. ईडी सरकारचा एक भाग आहे, विभाग आहे. जिथे जिथे अशा प्रकारे त्यांना कळेल की आड मार्गाने पैसा मिळून मालमत्ता घेतली जाते आहे, मालमत्ता घेतली जाते. PMLA हा ऍक्ट आहे, हा त्याच्यासाठी आहे, त्याच्यासाठी आहे. आणि मग त्यातून बेजबाबदार बोलाय सुरू. आणि हा सैनिकांनो, या शिवसेना कोणाला घाबरणार नाही. आता त्या रेडचा, तुझ्या काळ्या पैशाचा आणि शिवसैनिकाचा संबंध कुठे आला? हे तुमचे ठराविक लोकांचे करोड रुपयाचे घोटाळे शिवसैनिकांना एक दमडी तरी मिळाली का हो? शिवसैनिकांना मी मंत्री झालो, एवढे रुपये कमवले,
घ्या, चला पार्टी आहे, घ्या तुमच्या घरी घेऊन जा, 10,000 खाऊ, घरच्यांना खाऊ घेऊन जा. दिलेत. काही शिवसैनिक गेले, कोरोनात गेले, अगोच्या पूर्वी गेले, घरात संसार उघड्यावर पडला. मुख्यमंत्री गेले का हो एक तरी सैनिकाच्या घरी? जुन्या रमेश मोरे गेले का घरी त्याच्या? तेव्हा केस ओपन झाली नाही, आता ओपन करा. कोण मारेकरी? आता कर्तबगार तुमचे पोलीस आहेत, केस ओपन करतात, गुन्हा नसताना गुन्हा टाकतात. किती कर्तबगार आहेत. आमचा जाधव, जाधव गेलात का घरी हाक मारायला? साहेबांची सेवा करायचा तो. किती सैनिकांनी ज्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून ही शिवसेनेसाठी प्राणाची पर्वा न करता काम केलं, शिवसेना वाढायला दिवस रात्र घालवलं. त्यांना काय केलं? हा संजय राऊत काल परवा आला हो, याला काय माहित तेव्हा? लोकप्रभात असताना बाळासाहेबांवर, माननीय बाळासाहेब आणि माननीय उद्धव ठाकरे हवं ते लिहिलंय हो. कपडे उतरवायची भाषा केली आणि आता आदेश द्यायला लागला. मला प्रश्न पडला हो, पक्षप्रमुख कोण आहे? उद्धवजी ठाकरे आहेत का रोड साईड? हा प्रश्न पडतो लोकांना. आता खुलासा लवकरच होईल, पण ज्या अर्थी आमदार नाही, खासदार नाही, त्या अर्थी संजय राऊत तुम्ही एकाकी पडणार. शिवसेनेचा सुरुवातीपासूनचा इतिहास घ्या, इतिहास घ्या. त्यामुळे तुम्ही किरीट सोमय्या यांच्यावर खोटे आरोप करून मी धुतल्या तांदळासारखा आहे हे दाखवायचा प्रयत्न करू नका. तुमच्या ईडीची केस झाली आहे, फ्लॅट जप्त झाले आहेत, दादरचाही झाला आहे, अजून काय काय निघणार आहेत. अजून चतुर्वेदी हाताला लागले नाही आहेत. बरेच आहेत बिल्डर, योग्य ठिकाणी नावं देईन. या लोकांचे पैसे कुठे कसे गुंतवले आहेत ना, माझ्या एवढी माहिती कोणालाच नाही आहे, किरीटला पण नाही आहे. पण मी बोललं जाऊ दे, जुने सहकारी आहेत, बिचारा आत्ता कुठे वर येतो आहे, पैसे जमवतो आहे, भांडूप सोडून माणसात दादरला येईल. पण आम्ही दुर्लक्ष आणि एकाच सभागृहात आम्ही दोघं आहोत. पण ह्याला BJPलाच, अरे आमच्या देशात सत्ता आहे, तिथे 302 खासदार आहेत, जास्तीत जास्त राज्यामध्ये देशात BJPची सत्ता आहे. इथेही 105 आमचे आमदार आहेत. तुम्ही 56 आहात रे. पुढच्या वर्षी अर्धे येतील का विचार करा. 25 तुमच्या वागण्याने नाही आला. मी सांगतो नारायण राणे BJPत आहे, घाबरायचा प्रश्न कुठे येतो? एवढा तरी विचार कर. मग बाकीच्यांचा नंतर, बरोबर? मग अरे कधी समोर येऊन नजर भिडवायची ताकद नाही, तुम्ही चॅलेंज देता चारही बाजूला पोलीस घेऊन. आणि घोळके प्रचंड गर्दी, किती बाबा, 1,00,000-2,00,000 किती गर्दी. 40 बसमध्ये किती माणसं बसतात? एका बसमध्ये 15 होती, एकामध्ये 29 होते. 40 माणसं पण नाही रे बसमध्ये, एका 200 असतील. प्रचंड लाख. आणि कशाला आले? डॅन्स करायला. हे डॅन्स करते. त्याला डॅन्स करणारा एका पत्रकाराने विचारलं, बाई का नाचता हो तुम्ही? का नाचताय? त्याचे फ्लॅट जप्त झाले म्हणून. आणि मन नाचत असतील तर संजयला राग यायला पाहिजे, अरे माझं गेलं जप्त आलं आणि हे नाचतायत, आनंद व्यक्त करतात.
त्यालाही माहित नाही आपण कशाला नाचतोय, आणि हा फक्त अरे वा माझ्या स्वागताला येतात नाचतायत. यांनी पक्ष वाढणार नाही. या पक्षाला संपवायचं काम संजय राऊत चांगल्या प्रकारे करतायत. आम्हाला तिकडे लक्ष द्यायची गरज नाही. मात्र संजय बीजेपीच्या एकालाही जर कुठल्याही मार्गाने नेत्याला कार्यकर्त्याला त्याच्या जीविताला धोका झाल्यास मग बीजेपी काय आहे, ताकद काय आहे हे आपल्याला दाखवावं लागेल. ती वेळ आणू नका. हा महाराष्ट्र सुरुवातीला पुढे चाललाय. एकमेकाचे कपडे उतरायचं काम चाललंय. वैचारिक बौद्धिक विकासात्मक काय आहे महाराष्ट्रात. उद्योग विभागातर्फे मी 2 पत्र पाठवली. एमएसएमईचे उद्योग इथे सुरू करण्यासंबंधी एकही उत्तर नाही. यांना त्याच्यात रस नाही, यांना पत्राचाळमध्ये रस आहे. बरोबर ना? पत्राचा इथे रस आहे. काय हो, एक एक जण एक म्हणजे किती टोप्या घालायचे लोक घराबाहेर. अजून लोकांना घरं नाही मिळाली आणि हे नवीन फ्लॅटमध्ये गेले. कोण 80 कोटीच्या, कोण 20 कोटीच्या, 5 कोटीच्या. मग मराठी माणूस कुठे आहे? त्या पत्राचाळीस मराठी माणसं आहेत. त्या मराठी माणसास आठवण नाही आली. काही यांच्यावर पितलं ना, काय पितलं. महाराष्ट्रावर अन्याय, ही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव, हे नवीन पिल्लू सोडलं हो. कोणाचं स्वप्नात नाही. आणि काय कोण करेल, आम्ही आहोत ना. मला मध्ये एक ना मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी उल्लेख केला, विधिमंडळात का माहीत नाही, 92-93च्या दंगलीत या परमने म्हणजे अनिल परब मार खाल्ला आणि म्हणून तुम्ही काय ईडीची रेड करता काय, त्याला ईडीची केस टाकता काय. मार खाल्लेला त्या 92-93ला मार खाल्ला म्हणून याच्यावर कारवाई करू नका. बाळासाहेब असते तर बोलले असते मार देऊन आलास केस होणार नाही. हे उलट आहे. मार खाऊन आला तू चल लगे राहू वसुली कर. काय चाललंय. हा 92-93ला आम्ही होतो. सांग श्याम सावंत, जरा जाऊन सांग काय करायचो आपण. त्या हे लपून होते, हे बाहेर पडले नाही. मातोश्रीच्या बाहेर 92-93ला आले नाही. समर्थन कोणाचं. अरे किती अशा आहेत 92-93 किती. मग शिवसेनेच्या जन्मापासून आक्रमकतेने साहेबांच्या विचाराला साथ करणारे असंख्य आहेत. पण आता नोवेर आहेत. नाही विचारानं कोण विचारत नाही, हाक मारत. आता हेच चाललंय. आता आपसात चालू झालं. आपसात संजय राऊत वायकर वाटणीवरून मांडलं. वाटणं मी त्यांच्या कंपनीच्या डायरेक्टरवर येत नाही. कोण कोण आहेत नाही. मला घरच्या स्त्रियांच्याबद्दल मी नाही उल्लेख करणार. हे किती जरी खालच्या पातळीवर आले मी नाही करणार नाही. पण काय चाललंय. हो, राज्य लोकांसाठी चालवायचं असतं, घरच्यांसाठी नाही. आता घरच्यांसाठी नातिक होती. आमच्या नातेवाईकांवर सुडाणी कारवाई. नातेवाईक गुन्हे आहेत का? गुन्हे आहेत. देवळात जाताना पकडलं का? देवळात पूजा करताना पकडलं? हा, गुन्हे आहेत. अहो ते नातेवाईक आज तुम्ही ओळखता नातेवाईक, उद्या तेच लोक ईडीला कुठपर्यंत आणतात ते बघा. कुठपर्यंत आणतात. आले जवळ आला तर सगळं लांब नाहीये काय, आवडत चालले. जनमानसाच्या मनातून
संपत चाललेत आणि पक्षाच्या अशा कृत्यामुळे आवळत चालले. आणि म्हणून एकच सांगतो, किरीट सोमय्या एकटा नाही, देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत, बीजेपी पक्ष आहे. देशात नाही जगात सर्वाधिक खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी असलेला भारतीय जनता पक्ष आहे. तुमच्या आकडे सांगा. मोदींच्या कृपेमुळे 18 आले हो खासदार. पुढच्या वेळी 8 आणून दाखवा. मोदींचं नाव. इलेक्शनच्या अगोदर युती तोडली नाही, निवडून आल्यावर दुकान मांडलं, मुख्यमंत्रीपद सपोर्ट. याला काय म्हणतात? गद्दारी म्हणतात. तरी म्हणते आम्ही नाही गती. 2.5 वर्ष. अरे काय 2.5 वर्षात दिवे लावले. आता महाराष्ट्राचे लोडशेडिंगने दिवे बुजायला येत आहेत. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की एक वाक्य त्या ॲक्टर आहेत ना कंगना रनौत, त्यांचं घर पाडलं होतं. आपण असता पाडापाडी आली का कॅमेरे चारही बाजूने लागतात आणि आनंद, वा क्या तोडताय. अरे समोरच्या राहणारच्या माणसाच्या भावनेचा विचार करा. घर आहे ते घर. काय म्हणाली तेव्हा? ती प्रेमाने कौतुकाने नाही बोलली. तिचे विचार बघा, ती काय बोलली. आज मेरा घर टूट रहा है, कल तुम्हारा घमंड टूटेगा. वक्त का पहिया एक जैसा नहीं रहता. नाही राहत, बदलणार. हे नियतीचा खेळ आहे. मग काय कराल? पळता होई थोडी होई. कुठे होता, कुठे आलात, साहेबांनी कुठे सोडलं आणि तुम्ही कुठे या शिवसेनेला आणून ठेवलं. विश्लेषण करा, आत्मपरीक्षण करा. मला कोणी इतिहास शिवसेनेत सांगू नये. संजय राऊतने नाहीच. मी काय अजूनही काही उघड केलं नाही का? त्या घरात मी खाल्लेलं आहे. त्या घराने मला नावारूपाला आणलेलं आहे. बाळासाहेबांनी मला नावारूपाला आणलं आहे. मी नाही त्या घरातल्या आतल्या गोष्टी बाहेर आण. स्वतः हेच आणतायत. संजय राऊत प्रत्येक वेळा मातोश्रीचं नाव, घरातल्या महिलांचं नाव का? तेव्हा मला असं वाटतं या सर्व गोष्टी या जर संजय राऊतने थांबवल्या नाही तर संजय राऊत आणि शिवसेनेचे काही लोक आहे ना, मला जेव्हा मंत्रिपद मिळालं तर वर्ष होईल जुलैमध्ये, चेष्टा करायला लागली. सूक्ष्म काय म्हणे राणेनं, सूक्ष्म आणि लघु खाते मिळालं. ते कोणत्या मातोश्रीत बॉय होते ना, ते पण त्याच्यावर सूक्ष्म त्याला माहीत नाही. सूक्ष्म मी माहिती सांगतो. या वर्षाच्या बजेटची रक्कम इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी योजना किती लाखाची? 5 लाख कोटीची. 5 लाख कोटी. सब ऑर्डिनेट डेट स्कीम 20,000 कोटीची. PMGP 2,000 कोटीची. CCT स्कीम 40,000 कोटीची. बँक ऑफ फंड 50,000. आणि कोरोनामधून जे उद्योजकांचं नुकसान झालंय त्यांना परत पुनर्जीवित करून त्यांना कारखाना उद्योग सुरू करण्यासाठी 2 लाख कोटी वेगळे आहेत. बघा, 5, 2, 7 परत जवळपास 40,000 2,000 म्हणजे 5 लाख 7 लाख 7.5 लक्ष कोटी आहेत. राज्याचं बजेट किती हो? अजित पवारांचा बजेट किती? 4,000 आणि 4 लक्ष काहीतरी आहे. 4 लक्षाने. ते पण हेराफेरीचा. केंद्रात हेराफेरी नाही. नारायण राणेकडे जे खातं आहे ना, त्याच्या अंडर लघु आणि सूक्ष्म उद्योग
6,30,00,000 आहेत, कामगार आहेत त्याच्यात 11 कोटी. आणि आता वाढवतोय मी वाढवतोय. नवीन नवीन उद्योग यायला पाहिजेत, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, देशाचं उत्पन्न वाढावं, एक्सपोर्ट वाढावं, GDP वाढावा. GDPमध्ये माझं खातं 30% आहे, एक्सपोर्ट पर्सेंटेज माझ्या खात्याचं 49% आहे. आत्मनिर्भर भारत बनवायला चाललो आहे. निष्ठेने प्रामाणिकपणे आमचे पंतप्रधान या देशासाठी वाहून घेतलंय, त्यागाच्या वृत्तीने आज काम करतायत. आणि तुम्ही टीका करता कोणाला धमक्या दाखवता. धमक्याला आम्हाला फरक पडत नाही पडत. मला एक गोष्टीचं वाईट वाटतं, परवा हे धांगड धिंगाणा घालायसाठी उभे राहिले राज्यसभेत. माझं लोकसभेत काम होतं, संपूर्ण उभं राहिलो आणि यांच्या होतच पुढे सगळ्या. एक ज्येष्ठ नेते आघाडीचे अगदी शांतपणे पाहत होते. नाचा सौख्य बरे, नाचा. अरे देशात लोकशाही आहे. ज्या लोकांनी प्राणाची आहुती देऊन त्याग करून स्वातंत्र्य मिळवून दिलंय, बाबासाहेबांची घटना या देशाला मिळाली आहे. आता परवा त्यांचा वाढदिवस आहे. या थोरा मोठ्याने हा भारत घडवला आणि आज तुम्ही नाचता सुडाच्या भावने. सूड म्हणजे तुमच्यावर कारवाई झाली सूड, आणि तुम्ही सूड हे करता. तेव्हा माझ्या घराच्या बातम्या, फोटो बऱ्याच मीडियाने दिले. मी काय बोलेन. जेव्हा मीडियाला एखादा माणूस अडचणीत असतो ना, त्याला कोण राजकारणी दिसत नाही, तेव्हा नारायण राणे दिसतो. अनेक उदाहरणं देईन. काही बॉम्बे स्टोर पत्रकार पडले होते, कोण नाही गेलं. माझे 2-3 पत्रकार आले, साहेब चला. मी बोलणार नाही किती रक्कम काय ती, मी आज संख्येच्या मदतीला जातो. तेच पत्रकार जेव्हा फोटो काढायला राणीचं घर पाडताना, पाडतो शकत नाही हो, माझं काय बेकायदेशीर नाही. ओशी मिळाली आहे महानगरपालिकेने, कंपल्सरी सर्टिफिकेट दिल्यानंतर मी घरात गेलो आहे. हा मात्र एक आहे, त्यात बेकायदेशीर असेल तुम्ही सांगा आणि कायद्याने सांगा. 1888च्या टेरिसवर, मी कोकणी माणूस आहे, टेरिसवर मी भाज्या लावल्या, भाज्या. आणि त्याच्यामध्ये मंडपसारखं पडवळ, शिराळं आणि कारली याच्या वेली सोडले आणि फुलाची. हा हे इनलिगल आहे सांगा. आणि एवढे स्क्वेअर फीट कमिशनर म्हणतात ये ऐसा आहे वैसा आहे. अरे या तुझ्या महानगरपालिकेत काय होतं ते सांग आणि काय होत नाही. अजून मी आलो नाही महानगरपालिकेवर, एकटा जाधववर होतं ना, भाता शीतावरून भाताची पर शेख जाधव शेकडोनी करोड रुपये मिळत आहेत. हे कोणाच्या अधिकाऱ्यांच्या कृपेशिवाय. मग अधिकाऱ्यांना किती मिळत असतील, अधिकाऱ्यांच्या किती प्रॉपर्टी असतील. या महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांची नावं मी CBIला देणार आहे. करा चौकशी मालमत्तेची, देश परदेशात कशी आहे. अरे आमचा एखादा माणूस 5 फूट घर वाढवलं तोडायला जाता. तुमची घरं बघा. अहो मातोश्री 2 पण असंच होतं. हे आमच्या देवेंद्र फडणवीसचं औदार्य रेग्युलाइज करून दिलं. अधिकारी ना बोलून राणेचं घरात तुटलंच पाहिजे का? हुकुमशाही आहे, हुकुमशाही आहे. आणि ती असेल तरी मला मान्य आहे या. पण हे काय, अधिकारी तुडुंब खातायत, लोकप्रतिनिधी चाललाय आणि जनतेचे हाल होत आहेत. मला एक सांगायचं आहे, हे बेकायदेशीर मोहीम म्हणा मुंबईत राबवा आणि पहिली बैरामपाडा, मातोश्रीच्या अगदी हाक्यावर बैरामपाडा आहे, राबवा. बांद्राला आधी राबवा, खारला राबवा,
सांताक्रूज राबवा आणि मग या जूकडे. माझ्याकडे ओशी आहे, कायदेशीर आहे म्हणून कोर्टात शेअरशेड समुद्राच्या बाजूला शेअरची नोटीस, तिसरी नोटीस. म्हणजे ठीक आहे, तेव्हा वकील उभे केले, राहिले उभे. ॲडव्होकेट जनरल काहीच काम नाही त्याला. राणेंच्या केसेससाठी ॲडव्होकेट जनरल येतात. मराठ्यांची केस सुप्रीम कोर्टात चालत होती, वकील द्यायला सरकारने पैसे नव्हते, नाही पैसे. पण राणेंच्या विरुद्ध मोठमोठे वकिलांना पैसे. फोंडा कोणतरी अलिबागचा एक आहे, हा चिनाय, अगदी मोठ्या मोठे नाव. येऊ द्या. बळ काढणारा नारायण राणे नाही. मी पण साहेबांच्या तालमीत भरपूर कालावधी देऊन अगदी फडणवीस साहेबांनी परिपक्व. आणि एकच साहेबांनी मला सांगितलं, नारायण पुरून उरायचं. तो शब्द लक्षात ठेवला. आपण लक्षात ठेवले. कोण म्हणेल कसा करतो, नाही साहेबांचे विचार. पुरून उरायचं, कोण हटणार नाही. आणि म्हणून अधिकाऱ्यांची पण माझ्याकडे लिस्ट आहे, कसे पैसे घेतात, ॲटम वाईज कसे घेतात, पर्सेंटेज कसं आहे, तुझं एवढं, माझं सगळं माझ्याकडे. त्यामुळे आयुक्त साहेबांना सांगेन, बाकीच्या नंबर सांभाळा. हे कुठलेही चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा पचत नाही आणि अंगाला लागत पण नाही. आणि म्हणून मला आपल्याला आज भरपूर मी आपल्याशी बोललो आहे. नाही शिव्या तर काही मी घालणार नाही. या शिव्या होत्या 6 एप्रिलच्या पत्रकार परिषदेमध्ये. महाराष्ट्रद्रोही आणि देशद्रोही, काळे पैसे जमवणारे देशप्रेमी आणि काळा पैसा जमवू नये, कारवाई करावी हे देशद्रोही. काय व्याख्या आहे संजय? हा उद्या तुम्ही कायदा करा ना, चोरी करणाऱ्याला पुरस्कार, भ्रष्टाचार करणारा पुरस्कार, आणि हे देतील पण देतील हे सरकार. आणि राष्ट्रवादी काय ते बोलले की पर आहे ना, माहिती आहे का हे काय आहे, मर्यादा आहे. त्यांचं मस्त चाललंय राष्ट्रवादी. तुम्ही काय संजय राऊत दिलंय साहेबांनी पडून इकडे वाटला, संपलं का हे माझ्याकडे. आधी सांगतो माझे बॉस उद्धव नाही, पवार साहेब. अशी याला निष्ठा म्हणतात, याला प्रामाणिक म्हणतात. आणि म्हणून त्यांचं मी नाव घेणार नाही. तेव्हा माध्यमांना मी सांगेन, मी तुम्हाला काय मार्गदर्शन आणि काय टीका पत्रकार करू शकत नाही. पत्रकारिता वैचारिक माध्यम आहे, मी रिस्पेक्ट करतो ऑलवेज. मी शिकलो आहे, तयार झालो, त्यांच्यामुळेच झालं, तयार झालो. हे जे काही चाललं आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. शिवाजी महाराजांनी नाही शिकवलं, ज्ञानेश्वरांनी नाही शिकवलं, ना लोकमान्य टिळकांनी, ना बाबासाहेबांनी. अशा ठिकाणी घेऊन चालले. आपलं झाकण्यासाठी, आपलं पाप झाकण्यासाठी, भ्रष्टाचार झाकण्यासाठी हे नाटकं चालले. नको ते आरोप. हे सैनिकांच्या हिताचं नाही, ना जनतेच्या हिताचं. आणि म्हणून मला असं वाटतं की याकडे हा विषय इथे थांबवावा आणि त्यासाठी पुढाकार कोणीतरी घ्यावा असं वाटतंय. मुंबई केंद्रशासित करण्याची मोठं षडयंत्र सोमय्या यांच्यावर आरोप. संजय मोठा गौम्यस्फोट. वा, पकडा पकडा. अरे काय महाराष्ट्रापासून वेगळी झालं, बरीच आंदोलनं झाली, काय शक्य झालं नाही, नाही शक्य झालं. उगाच बॉम्ब मारतो तुझ्यावर, तुझी फ्लॅट जप्त झालं म्हणून एवढा चिडलायस का? हा राग कशाला काढतो लोकांवर? हा पत्राचा विषय सांगितलाय मी. किती लोक आज घराच्या बाहेर आहेत, त्याची चौकशी नाही लावत, त्याची चौकशी नाही लावत.
ही लोक घराच्या बाहेर का? घर दुरुस्ती SRA मध्ये सध्या असलेली कामं कोणत्या कंपनीची आहेत, डायरेक्टर कोण आहेत, याची यादी पत्रकार हो छापा. कुंपणच शेत खाता आहे. सत्यातले लोक सगळे ते ठेकेदार, टेंडर काढणं, ठेकेदार देणं, सगळं पार्टनर तेच, मालकी तेच. हे महाराष्ट्रात IAS IPS अधिकाऱ्यांच्या बदल्याला पैसे महाराष्ट्रात कधी घेतले जायचे नाही, बदल्यांचे पैसे. आता टेंडर बिचारा अनिल देशमुख गेला, टार्गेट झाला, पण कोणी करून घेतलं त्यांची पण नावं वाजेनी द्यावी असे मला वाटतं. भाजपला किंमत चुकवावी लागेल. हे राऊतांची मालमत्ता टाचाली ना, भाजपला किंमत चुकवावी लागेल. तू आधी चुकव म्हणा तुझं पाप, आणि उरलं सुरलं तर आम्ही बघू ना. अरे तू पाप केलं, काळे पैसे जमवले तू, त्यातून जमिनी घेतल्या तू. भाजपला काय सांगतो, भाजपला नको रे. तुम्ही जे का आलात 18ला तिथे लोकसभेत, ते पण मोदी साहेबांच्या कृपेमुळे भाजपच्या. आता भाजप सोडून तुम्ही उभे राहा ना. हा राहा, बघूया आपण काय ताकद आहे. आजकाल रोज भगवी मफलर घालतो संजय भगवी, त्याला वाटतं भगवा कलर आतमध्ये जाईल. नाही जाणार, मुळात असावा लागतो. हिंदुत्वाचा विचार, आचार आणि अभिमान आतून असायला लागतो, दाखवण्यासाठी नाही. काही लोक धंदा करतायत. व्हायचं मी बजेटवर बोललो, एकच आकडेवारी सांगतो. राज्याचे महसुली उत्पन्न 4,03,427 कोटी. राज्याचे महसुली खर्च 4,27,780. 24,000 कोटीची तूट आहे इथेच. आणि खाली बघा, उद्योग क्षेत्रात 11.9% वाढ अपेक्षित नाही आली, अधिक तूट वाढणार. मागील वर्षी 9% होती तूट, आता 11%. सेवा क्षेत्रात 13.5% वाढ अपेक्षित, मागील वर्षी 11%. बांधकाम क्षेत्रात 17.4% वाढ अपेक्षित, मागच्या वर्षाची लिहिली नाही लिहिली. विचारलं नाही बाबांनो तुम्ही, इकडे वर लिहिता मग खाली का नाही लिहित? कारण मोठी तूट आहे तिथे. वस्तू निर्माण क्षेत्रात 9.5 अपेक्षित, गेल्या वर्षी -11.8 आणि आत्ता जर 9 पॉईंट मिळवायचे असतील तर 11, 20, 21% रिसोर्सेस निर्माण करायला लागतील. 21%, हे 21%, ते 24%. असं करत करत तुम्हाला एक सांगतो की आणि एकूण कर्जाचे दायित्व, कर्ज पण किती झालं? 6,49,00,000 मूल्यवर्धित कराचा दर 13% वरून 3% प्रस्तावित. आता मला सांगा, आता इथे अपेक्षित ही रक्कम आली नाही. एकूण राजकोषीय तूट 89,000 कोटी. काय राज्याची स्थिती आर्थिक आणि अर्थमंत्री? काय नाही, पुण्यामध्ये झकास, बाकी सगळा महाराष्ट्र भकास. हा, आता पुण्यावाले पत्रकार असतील तर गप्प बसणार, ठीक आहे. नाही पण असं नाही, ह्याला कारभार नाही म्हणत. समान न्याय द्या. पावसाळ्यात पूर आला, कोकणात येतात मंत्री, मुख्यमंत्री, एवढे 100 कोटी दिले, कधी मिळाले नाही. वर्ष अखेरीला पैसे जमा.
पैसे कधी रिलीज करतात? फेब्रुवारी एंड किंवा मार्च पहिला आठवडा. खर्चच करू शकत नाही. मग ते आले. तूट कमी करायचे प्रयत्न 100% बनवा बनवी आहे. एक दिवशी वेळ काढा, मी याचं पुरं विश्लेषण करेन. माझी इच्छा आहे तुम्हाला हा बजेट सांगायची. अशी फसवणूक जनतेची करू नये. पूर्ण फसवा फसवी आहे. कोणाचं देणं द्यायला नाही. व लाईट बिल, लाईटचे 18,000 कोटी द्यायला नाहीत म्हणून लोडशेडिंग होत आहे. 800 कोटी द्यायला नाहीत. म्हणून याचा अर्थ हे सरकार जनतेचे प्रश्न का हा महाराष्ट्र घडवायला सांभाळायला असमर्थ आहेत. म्हणून संजय राऊतला सोडलाय. तू नाटक चालू कर, बांगडा चालू कर, लोकांचं लक्ष बांगड्याकडे जाईल. म्हणून नाचणाऱ्याने भान ठेवावं. ही आपली संस्कृती नाही. चोराला पकडल्यावर चोराने आंदोलन करावं आणि अशाचं स्वागत करावं आणि त्याचं ढोल ताशाने, ते पण ढोल ताशा लग्नाला समजू शकतो, पहिलं दुसरं काही. असं आहे. मित्र, मी अधिवेशन संपून आलो. बरेच दिवस भेटलो नव्हतो. पण भेटत असताना आजची भेट चांगल्या ह्यानी नाही देणार, मला लक्ष आहे. त्यामुळे जे काय महाराष्ट्रात चाललंय, छत्रपतींच्या महाराष्ट्रात हे अपेक्षित नाही. आणि संजय राऊत यांच्यासारखे लोकप्रतिनिधी, पत्रकार पण या राज्याला, या राज्याच्या जनतेला पोषक नाही. इन थँक्यू. एक 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 आपने अब तक मराठी में कहा है, हिंदी में सवाल ये कि आज संजय राउत साहब ने सनसनीखेज आरोप लगाया कि मुंबई को महाराष्ट्र से अलग करने के लिए किरीट सोमैया और कुछ लोग जो है वो साजिश रच रहे. इसको लेकर गृह मंत्रालय में एक प्रेजेंटेशन भी दिया गया है. इस पर आपकी भूमिका, आप केंद्र में मंत्री है. वो प्रेजेंटेशन संजय राउत ने यह आना चाहिए पत्रकार परिषद में. दिखाओ पर प्रेजेंटेशन. किसकी हिम्मत है आज के तारीख में ये मुंबई महाराष्ट्र अलग करने की? सोचने की भी नहीं है. मगर ये आज मुसीबत में है. ये मुसीबत जब भी आता है तो इनको महाराष्ट्र दिखता है, महाराष्ट्र की जनता दिखती है कि देखो देखो क्या हो रहा है, मुंबई जा रही है. उनको लगता है उधर ध्यान जाएगा, हम छूट जाएंगे. नहीं छूट जाएंगे, नहीं छूट जाएंगे. तो ये मुंबई महाराष्ट्र से अलग करने का जो साजिद है, कुछ साजिद नहीं है. इसकी साजिद है बदनाम करने का, बदनाम करने. एक भी आरोप किरीट सोमैया का आरोप के बारे में एविडेंस बताने देने, बताइए. जैसा किरीट ने बताया, होगा भी सच, आगे भी सच होगा. इसलिए मैं कहा वो दिन, देखो आगे आगे क्या होता है. आज शरद पवार साहब के घर के बाहर तमाम सारे एसटी कर्मचारियों ने हंगामा किया और सिक्योरिटी लैप्सेस और फेलियर का सवाल उठाया जा रहा है कि उनके घर तक लोग पहुंच गए और पुलिस को पता नहीं चला. तो राज्य में किस तरह की पुलिस की कानून व्यवस्था है, इसको कैसे? राज्य में पुलिस की व्यवस्था नहीं है. सुशांत की केस, एक्टर मामूली आदमी, दिशा सालियन की केस, वो भी दोनों आत्महत्या बताए. मैं आज भी कहता हूँ खून है. केस मिट गई नहीं, आज न कल केस खुलेंगी. ऐसे दिन में दिन रात हत्या होती है. क्या कानूनी व्यवस्था है? ये राज्य में कुछ कानूनी व्यवस्था नहीं. इन लोग चाहे उसके ऊपर केस छुट्टी कर सकते हैं. ये कानूनी व्यवस्था इनकी है. तो मैं समझता हूँ इस राज्य में कितनी हत्या हो रही है, कितने केसेस हो रहे हैं, किसका कौन देख रहा है. अपोजिशन कुछ बोला, अभी वो चालू है जांच. अब आज नारायण ने प्रेस लिया, इसमें क्या मिलता है क्राइम देखो, ढूंढो. मगर महाराष्ट्र के सभी इलाकों में, हमारे सोलापुर में एक विधायक है राउत करके, राजेंद्र राउत,
उसको प्रेशर डाला, आप आइए हमारे पार्टी में, राष्ट्रवादी में। वो ना बोला, अभी उनके पीछे है, उनके जान के पीछे है। मैं इसलिए बोल रहा हूँ, मेरे बाद कल दिल्ली में आके गया मैं, अमित शाह जी के बाद, और छोड़ा उनका ये निवेदन। तो इधर कानूनी व्यवस्था कोई, आणि इनसे अपेक्षा नाही अपेक्षा। दादा, गृह खातं राष्ट्रवादीकडे आहे, तरी पण आपण बघतोय शरद पवारांच्या घराच्या समोर इतका मोठा मॉब जातोय, तरी कल्पना पोलिसांना नाहीये। असं म्हणू नका, पोलिसांना सगळी कल्पना असते। पोलीस कधी डोळे बंद करतात, कधी उघडतात। जाईपर्यंत कदाचित डोळे बंद केले असतील पवार साहेबांच्या बंगल्यावर, आणि मग तिथे गेल्यावर जमली, मग लाटा बिटा काढून कर्तबगार अधिकारी पोलीस पुरस्कार मिळवते, सगळं माहीत असतं। या आंदोलनामागे भाजपचा हात आहे असा एक आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी। काही तुम्ही पण राष्ट्रवादी आम्हाला एसटी कर्मचारी हे असं समजा 100% बीजेपी। आम्ही कधी सांगितलं एवढे दिवस आंदोलन होत असताना आम्ही उग्रपणे आंदोलन करा, कोण एक नेत्याने तरी सांगितलं? आणि मग तुमच्या ज्या माणसाने त्यांना भडकवलं तो कोण परब, त्याला का नाही जबाबदार धरत? अरे नारायण राणेचं भाषण आक्रमक झालं, अप्रशोभनीय झालं, अरे का टाका केस, मग त्याच्यावर टाका ना। त्याने तर या कर्मचाऱ्यांना भडकवलं, भावना दुखावल्या। पण मी त्या घटनेचं चांगलं झालं असं म्हणणार नाही, हे मला अपेक्षित नाही। शरद पवार हे आमचे महाराष्ट्राचे देशाचे नेते आहेत, पण त्यांनीही 5-5 महिने उपास मारून माणसं मरेपर्यंत कामगारांचं आंदोलन चालू ठेवू नये। कामगार जाधव, आपण केंद्रीय मंत्री आहात, हो, राज्याचे नेते पण आहात। आपण म्हटलं केंद्रीय मंत्री आहात आणि राज्याचे नेते पण आहात। गेल्या 5 महिन्यापासून एसटी कामगारांचा संप चालू आहे, उपासमार चालू आहे, असा प्रयत्न बोलत। तर या संदर्भामध्ये आपण किंवा आपले भाजपापैकी जे नेते मंडळी आहेत, यात काहीतरी तुम्ही हस्तक्षेप करणार आहात? हस्तक्षेप यापूर्वी पण मी केला। मी अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या नेत्याला भेटलोय, त्यांची सगळं मागणीपत्र मी पाहिलेलं आहे, पण गांभीर्याने त्याच्यावर चर्चा कोणी घेतली नाही। ते धमक्यात येतच राहिले, हे करू ते करू ते करू। कधीपर्यंत हो मंत्री असेपर्यंत ना, मग धमक्या कोणाला द्याल? ही सवय बरी नाही ना। आणि ते वकील आहेत म्हणतात, वकील आहेत। राणे साहेब, आता आपण विक्रांत प्रकरणी पुराव्याचा उल्लेख केला, पुराव्याचा उल्लेख केला। संजय राऊत असं म्हणतात की आधी हिशोब द्या, नंतर मी पुरावे देतो। कसला हिशोब? INS विक्रांत 58 कोटीचा पण त्याच्या म्हणण्याला कोण ऐकेल का? चोरी करायची, तुमची राज्यात झाल्या चोऱ्या पहिल्या काढून द्या, नंतर मी सांगतो मी कशी केली। पैशाचा जो घोटाळा झाला की आता काय तुम्हाला काय माहिती सांग? मग शिवसेनेच्या स्थापनेपासून आज मितीपर्यंत एवढ्या वर्गाने शिवसेनेने काढल्या, द्या हिशोब। किती वर्गाने काढतात एरिया? शिवजयंती, गणेश चतुर्थी, अमुक हे ते, त्याचा हिशोब कोण देईल? पण किरीट सोमय्यांनी असं काही केलं नाही। किरीट चार्टर्ड अकाउंटंट आहे, त्यांनी चुकीचं काय केलं नाही। नाहीतर आमचे नेते बीजेपी अशा व्यक्तीला ठेवणार नाहीत, कळलं ना? तेव्हा आपण तुम्ही त्याचं काय म्हणतो तो सांगतो, पण तुम्ही ऐकता। संजय राऊत कोण आहे त्याचे काय महत्व आहे त्याला? हातवारे करून, अरे तुम्ही इथे मी पत्रकार, कधी एखाद्या मंत्र्याच्या बसण्यावरून लेख यायचा, चौकड यायची, बघा हे लोकप्रतिनिधी कसे बसतात, काय बसतात। आज माणसाला याच्यावर कारवाई होऊ नये, तुम्ही त्याचं समर्थन अरे त्याचं ऐकता कशाला, त्याचं वाचता कशाला? मी नाही वाचत त्याचं, मी जे बातमी मला दिली दुसरी ते याप्रमाणे पाहिलं। दादा, 100 से अधिक एसटी कर्मचारियों ने सुसाइड की है और उनका आक्रोश बढ़ता जा रहा है। उन्होंने कहा कि 12 में व्यापक आंदोलन करेंगे।
ये विफलता किसकी है, सरकार की है या विफलता किसकी कारण है? इनका आक्रोश लगातार बढ़ रहा है, तो आज जो आंदोलन किया आक्रोश का कारण ये सरकार है, उद्धव जी ठाकरे, इनका सरकार जिम्मेदार है। 100 कर्मचारी जो गुजर गए, उनका फैमिली का आक्रोश इनके खिलाफ है। दादा, बिजली संकट महाराष्ट्र के भीतर गहराता जा रहा। आज कैबिनेट मीटिंग सिर्फ बिजली संकट को करने के लिए किया गया। कैसे देखते हैं आपने कि सरकार क्या फेलियर है, क्या इस सारी चीजों को पता नहीं? अरे उन्होंने वो बिजली विभाग का कितना पैसा देना है, सरकार देने 18,000 करोड़ देवे तो ये संकट नहीं आएगा। सरकार पैसा देता नहीं है, सरकार में लूट हो रही है, तो पैसा तिजोरी में कहीं आएगा कैसा? प्राइवेट कंपनियों को फायदा पहुंचाने के लिए, क्या प्राइवेट कंपनियों को फायदा पहुंचाने के लिए ये मार्ग लिया जा रहा है कि हम बाहर से बिजली खरीदें? इसके पहले भी प्रयास हो रहा था, जब हम थे अंदर हमने रोका था। दादा 5 महिने झाले एसटी आंदोलन सुरू आहे, 5 महिने झाले एसटी आंदोलन सुरू आहे. परिवहन मंत्री म्हणतात 5 महिने झाले तर कर्मचारी अब्सेंट आहेत, म्हणजे नो वर्क नो पेमेंट. कर्मचारी म्हणतात एसटी कर्मचारी, जर मुख्यमंत्री 2 वर्ष घरून काम करत असेल तर त्यांना पण पगार, त्याचा पण कापणार का? पगारावर त्यांचं काय नसतं, नवनाथ ते म्हणतील पूर्ण पगार देऊ नका, मानधन देऊ नका. मानधनची काय कर, कोणी यांच्यातले कोण आहे ना, इवन संजय, मानधनावर लक्ष नसतं, धनावर आहे, मानधनावर नाही, धनावर आहे. दादा, तुम्ही मागे एक वक्तव्य केलं होतं की मार्च पर्यंत महाराष्ट्रातलं सरकार कोसळेल. आता मार्च उलटून घेतलाय, काही नवीन डेडलाईन नाही, आपण जवळ आलेत ना, जवळ आहे. तुषार होण्याची शक्यता आहे? कारण काल परवा लवकरच होईल. मोदी आणि शरद पवार यांची पण भेट झाली काल दिल्लीमध्ये. नाही, ते मी पंतप्रधान पवार साहेबांच्या भेटीवर भाषण. तुषार दादा, तुम्ही सध्या सांगितलं त्याविषयी बोलताना की जी काय परिस्थिती निर्माण झाली आहे ती फार खेदजनक आहे. कोणीतरी याच्यामध्ये पुढाकार घ्यायला हवा. तुम्हाला वाटतं कोणी पुढाकार घ्यायला हवा? नेत्यांनी. कुठले नेते? कारण ज्या पद्धतीने शरद पवारांनी सुद्धा पंतप्रधानांनी भेट घेऊन सध्याची परिस्थितीचे वर्णन केलेलं आहे. अरे परिस्थिती, अहो ते प्रमुख आघाडी सरकारची, आणि ह्या राज्यातली परिस्थिती PM ला सांगावी, करते करविते ते सांगा मला, मग त्यानेच पुढाकार घ्यावा बदलायचं असेल तर. तुषार यशवंत यादव पर इनकम टैक्स ने जो छापा मारा था, हाँ। उनके पास एक डायरी मिली थी और उसमें नाम लिखा था कि कुछ गिफ्ट जो है मातोश्री को भेजे गए थे. आप क्या कहेंगे? ना, उसके डायरी में मिला, वो जानकारी आप दे रहे हैं. नहीं, जो गिफ्ट है, गिफ्ट बर्थडे भी दे सकता है, उसको एक्सेप्ट होने का क्या कुछ कारण नहीं है. गिफ्ट नहीं, उसके सिवा जो डायरी में है ना, वो इम्पोर्टेंट है, वो आप बोलते नहीं है. तुमच्या टेरेसवर जो भाजीपाला पिकवताय, जो इल्लीगल म्हणताय तुम्ही, त्याची चव चाखायला महापालिका आयुक्तांना देणार का? नाही नाही, मी अशा लोकांना ते चाकतात तेवढे चाकू दे, माझ्या इकडे नाही, संधी नाही. तुषार केंद्र शासित मुंबईला करण्याचा डाव भाजपच्या नेत्यांचा आहे असं संजय राऊत म्हणतात. मी किती वेळा उत्तर द्यायचं? हिंदीमध्ये दिलं तुम्ही? मराठीत देऊ का? हा. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, मुंबई आमची राजधानी आहे. भाजपच काय, कोणीही ही मुंबई दुसरीकडे कुठे घेऊन जायची किंवा महाराष्ट्र वेगळी काही विचारही करू शकत नाही. आणि भाजपचा नाहीच नाही कोणी माणूस नाही. हे ना षडयंत्र आमचे मित्र संजय राऊत यांचा आहे. आपला हात अडकला तो काढण्यासाठी हे आरोप वगैरे जे काय रस्ता आहेत ना, आणि काही लोकांना नाचवत आहेत, 40 गाड्या, एवढी लोक, ते त्यांचं काय षडयंत्र आहे. संजय राऊत बोलतात की चला, एक शेवटचा प्रश्न घ्या. वाद हा फाडून काढल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊत मांजर तरी आहे का? काहीतरी स्वतःलाच करून घेतो. और लोकांनी म्हणायला पाहिजे, बघा वाघासारखा माणूस आहे. आम्ही तर काय रे मांजरीसारखा आहे. चला, एक शेवटचा प्रश्न घ्या. पाऊस पडलेला आहे, त्यामुळे कोकणामध्ये आंबा बागायतदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्या बागायतदारांना राज्य शासनाने काही मदत दिली पाहिजे असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं, पण मी उद्या कोकणात चाललो आहे. चिपी विमानतळ, नवीन विमानतळ उद्या चाललो आहे 11च्या विमाने. आपल्याला कोणाला यायचं तर या.
राणे सर हाँ, अच्छा। राणे सर चर्चा इस बात की है कि शरद पवार जी मोदी सरकार से जब मिले तो उन्होंने संजय राउत की पैरवी की, जबकि उनके जो मंत्री जो अंदर हैं उनके बारे में कोई बात नहीं। मुझे कुछ जानकारी नहीं है, और पीएम के यहाँ जो मीटिंग होती है उसके बारे में मैं कुछ चर्चा नहीं करता।